महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या भागात मी सर्वांचे स्वागत करते. आज आपण इथे SOC 222 म्हणजे सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळी या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. त्यामधला घटक तिसरा भारतातील सामाजिक परिवर्तन या घटकाचा अभ्यास करूया. ब्रिटिश वसाहतपूर्व समाज जीवनाची वैशिष्ट्ये. भारतात वसाहतपूर्व काळामध्ये अर्थव्यवस्था स्थिर होती. स्वयंपूर्ण शेती, वाढता व्यापार आणि समृद्ध हस्तकला उद्योग ही या अर्थव्यवस्थेची महत्वाची अशी वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांची आपण थोडक्यात माहिती करूया. पहिला आहे शेती. भारतीय शेतकरी उपजीविकेसाठी शेती करत असत. प्रत्येक खेडे हे आर्थिक दृष्टीने स्वयंपूर्ण असे. केवळ शेतसरा देण्यासाठी व तोही वस्तूच्या स्वरूपात देण्यासाठी त्याचा बाह्य जगाशी संबंध येत नसे. शहरातून अनावश्यक वस्तू खरेदी केल्या जात असत. शेतकरी स्वतःला उपयोगी पडतील व स्वतःला पुरतील एवढीच पिके घेत असत. ग्रामीण कारागिरांना ते आपल्या उत्पादनाचा काही वाटा देत असत. पुढचा आहे व्यापार. भारतातील वसाहतपूर्वकालीन व्यापाराची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे होती. पहिलं अनुकूल संतुलित व्यापार आणि भारताच्या हिताचा परदेशी व्यापार. अनुकूल संतुलित व्यापार म्हणजे आयातीपेक्षा निर्यात अधिक होती. भारत हस्तकला आणि कृषी उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता, म्हणून भारत किफायतशीर व्यापार करू शकला. परदेशी व्यापार आयात गरजेपुरता होता. कोणत्याही देशाच्या परदेशी व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचे असे वस्तूंचे प्रकार भारताला फायदेशीर असेच होते. आपल्या जवळ ज्या क्षेत्राचे विशेष ज्ञान आहे अशा वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची निर्यात व आवश्यक असलेल्या वस्तूंची आयात भारत करत असे. पुढचा आहे हस्तकला उद्योग. भारत हा मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारा देश होता. येथील शिल्पकार आपल्या कला कौशल्यासाठी जगभर प्रसिद्ध होते. स्वदेशी उत्पादनाची गुणवत्ता हेच भारताच्या परदेशी व्यापाराचे मर्म होते. सुती व रेशमी कापड, साखर, ताग, रंगसाहित्य, खनिजे, शस्त्रे, धातूंची भांडी, तेल यांसारखी उत्पादने भारतात मोठ्या प्रमाणात होत होती. 18व्या शतकाच्या शेवटी भारत व्यापार व उद्योगाचे जगातील एक प्रमुख केंद्र झाले होते. ब्रिटिश काळामध्ये भारताची ही प्रतिष्ठा संपूर्णपणे नाहीशी झाली. त्यांची सुरुवात इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीनंतर झालेली दिसून येते. इंग्लंडमध्ये यंत्रावर विणलेल्या कापडांनी देशी कापडाची जागा घेण्यास सुरुवात केली. येथील कारागिरांना आपले उत्पादन नाईलाजाने बंद करावे लागले. स्वस्त दरातील ब्रिटिश वस्तूच्या उत्पादनामुळे भारतातील परंपरागत औद्योगिक केंद्रांचा ऱ्हास झाला. स्त्रियांची दुरावस्था. स्त्रियांना अनेक शतके शिक्षण बंद होती. ही बंदी या काळातही होती. बालविवाह हे मोठे संकट त्यांच्यावर होते. यापेक्षा भयंकर म्हणजे मुलगी 8 ते 9 वर्षाची असतानाच तिचा विवाह होत असे. पुरुषांच्या मागे स्त्रीने जगणे हे पाप समजले जाईल. 10-12 वर्षाच्या बालिका सुद्धा सती जात. मुलीचे विवाह 8व्या-9व्या वर्षी होत. मुलगे 12-13 वर्षाचे असत. पुढचा आहे जात. जातीची बंधने पूर्वीच्या काळी कडक असत. याविषयी कज्जा झाला तर भागवत पुराण, विष्णू पुराण, शूद्र कमलाकार यांसारखे ग्रंथ पाहून किंवा पूर्वापार वहिवाट काय आहे हे लक्षात घेऊन निर्णय होत. धार्मिक ग्रंथ आणि रूढी यांच्या शृंखलात समाज पूर्णपणे जखडलेला होता. स्वतंत्र आचार वा स्वतंत्र विचार करण्याची योग्य सोय नव्हती. परदेश गमन निषिद्ध समजले जाई, कारण इतर जातीचा अनोदक संसर्ग होण्याचा संभव होता. तसा नुसता संशय जरी आला तरी त्या माणसावर बहिष्कार पडे. बहिष्कार हे शस्त्र फारच भयानक होते. मनुष्याचे त्याच्या कुटुंबासह जीवन उद्ध्वस्त होण्याचा प्रसंग येईल. युरोपमध्ये सुद्धा 12व्या-13व्या शतकापर्यंत अशीच परिस्थिती होती. पुढचा आहे विद्या. विद्या ही 2 प्रकारची असेल. अध्यात्मक विद्या आणि भौतिक विद्या. अध्यात्मक विद्या म्हणजे आत्मा, मोक्ष, ज्ञान, भक्ती, योग, माया, कर्म यांविषयीचे ज्ञान. आणि भौतिक विद्या म्हणजे रसायन, पदार्थ विज्ञान, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, वैद्य, गणित, इतिहास, भूगोल, ज्योतिष अशा विषयांचे ज्ञान. इसवी सनाच्या 6व्या-7व्या शतकापर्यंत या दोन्ही विद्यांचा अभ्यास भारतात होत असे. पुढचं आहे दलितांची स्थिती. इंग्रजी राज्य सुमारे 150 वर्ष टिकले. त्यानंतर स्वातंत्र्य मिळून 4 दशके उलटून गेली. आपण 1950 मध्ये राज्यघटना स्वीकारली. कायदे झाले तरी सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क दलितांना मिळाला नव्हता. जेव्हा यातले काहीच नव्हते तेव्हा दलितांची परिस्थिती कशी असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. दलितांपैकी काही जण सैन्यात जात, क्वचित त्यापैकी काही जण वरच्या पदावरही चढत. एवढंच नव्हे, मल्हारराव होळकर सेनापती झाला, राजा झाला, पण धनगर समाजाच्या स्थितीत अणुमात्र फरक पडला नाही. ती स्थिती या देशात सर्व सुधारणांची होती. ब्रिटिश राजवटीमुळे घडून आलेले परिवर्तन. भारतीय समाजाचा पूर्वीचा आर्थिक पाया आणि राजकीय संरचना यामध्ये ब्रिटिश कालखंडाने मूलभूत परिवर्तन घडवून आणले. जुन्या आर्थिक व्यवस्थेमध्ये बदल घडवून आले किंवा ते नष्ट झाले आणि त्या जागी नवीन अर्थव्यवस्था निर्माण झाली. त्यांना सहाय्य करण्यासाठी म्हणून एक
नवी लोक प्रशासन व्यवस्था आणि कायदा व्यवस्था अस्तित्वात आली. शिक्षणाच्या नवीन व्यवस्थेला प्रारंभ झाला. प्रथमतः वर्तमानपत्रांसारख्या सार्वजनिक संस्थांना सुरुवात झाली. ही सर्व मूलभूत परिवर्तने क्रांतिकार प्रक्रियेतून निर्माण झाली असा त्याचा अर्थ नाही. वसाहत स्थापन झाल्यामुळे भांडवलवादी राज्यकर्त्यांनी ती व्यवस्था भारतावर लादली. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन घडून आले. त्याच्यात दोन महत्वाची घटक कारणीभूत झाले. ते पुढील प्रमाणे. ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारताच्या बऱ्याच भागामध्ये महसूल गोळा करण्याचा जमीनदारांना वर्ग निर्माण झाला. नवीन कायद्यामुळे जमिनीची विल्हेवाट कशीही लावता येत असे. त्यामुळे एका नव्या शोषक वर्गाची भरभराट झाली. नवीन शिक्षण व्यवस्थेची महत्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे होती. पाश्चिमात्य शिक्षण प्रणाली, दुय्यम आणि उच्च शिक्षणामध्ये इंग्रजीचा माध्यम म्हणून स्वीकार, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिक प्रसाराकडून दुर्लक्ष, शिक्षणाच्या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट भारतामध्ये उच्च जातीय इंग्रजीचे ज्ञान असणारा वर्ग निर्माण करणे होते. त्यामुळे नव्या नोकरशाही वर्ग निर्माण झाला. 1850 नंतर भारतीय समाजामध्ये खालील 3 कारणांनी परिवर्तन घडले. भारतीय समाजामध्ये आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही विसंगती निर्माण झाल्या. याचे कारण ब्रिटिशांची राजवट हे होते. ब्रिटिशांच्या राजवटीमुळे भारतात राष्ट्रवादी निर्माण होऊन राष्ट्रवादीची भावना विकसित झाली. जगामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था विकसित होत असताना काही विसंगती निर्माण झाल्या. त्यांचा विशेष प्रयत्न ब्रिटनच्या बाबतीत आला. 1917 मध्ये रशियामध्ये राज्यक्रांती झाली. त्याची परिणती समाजवादाच्या निर्मितीत झालेली दिसून येते. पुढचा आहे प्रबोधनपूर्व काळ. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात हा आधुनिक भारताच्या इतिहासातील धार्मिक, सामाजिक व राजकीय प्रबोधनाचा उषक काळ मानला जातो. प्रबोधनाची प्रक्रिया भारतात सुरू होण्यास प्रामुख्याने 2 गोष्टी कारणीभूत ठरल्या. पाश्चात्य विचारप्रणालीचा व शास्त्रीय दृष्टिकोनाचा स्वीकार करून भारतीय समाजाचे पुनरुज्जीवन करता येईल याची सुबुद्ध भारतीयांना जाण आली. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्याचा काही भारतीयांवर प्रभाव पडला. पुढचा आहे मध्यम वर्गाचा उदय. ब्रिटिश शासनामुळे समाजामध्ये घडून आलेले महत्वाचे स्थित्यंतर म्हणजे राष्ट्रवादीच्या निर्मितीला उपकारक ठरलेला मध्यम वर्गाचा उदय. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणांचा हा अप्रत्यक्ष परिणाम होता. ब्रिटिश राजवटीच्या वेळी सरंजामशाही समाजरचना भारतामध्ये अस्तित्वात होती. ब्रिटिशांच्या कृषी आणि व्यापार विषयक धोरणांमुळे येथील समाजरचनेत परिवर्तन झाले. नवा जमीनदार, सधन शेतकरी, सावकार, व्यापारी व इतर व्यावसायिक असे निरनिराळे वर्ग उदयास आले. या वर्गातील तरुणांनी मने परंपरागत निष्ठांनी जखडलेली नव्हती. त्यांनी नवीन विचार, नवी पाश्चात्य जीवनमूल्ये, नवीन ज्ञान, नवीन शिक्षण आत्मसात केले. आधुनिक विचार प्रणालीने प्रभावित झालेल्या या वर्गाने सुधारणेच्या कार्याला प्रारंभ केला. प्रारंभीच्या काळात ब्रिटिश विरोधी लढ्यापासून हा युवा वर्ग अलिप्त राहिला होता. पुढचं आहे पाश्चात्य शिक्षण. पाश्चात्य शिक्षण हे राष्ट्रवादी आंदोलनास वरदान ठरले. इंग्रजी शिक्षणाचा आरंभ ख्रिस्ती मिशनऱ्यांमार्फत 18व्या शतकाच्या अखेरीस झाला. 1835 साली मॅकलेन ने केलेल्या पाश्चात्य शिक्षणाच्या पुरस्कारानंतर इंग्रजी भाषा येत असलेल्या तरुणांमध्ये नवीन विचार निर्माण झाले. मिल, बॅन्थेम, बर्क, रुसो, व्हॉल्टेअर यांसारख्या पाश्चात्य विचारवंतांच्या तत्वज्ञानाशी याचा परिचय झाला आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, उदारमतवाद, मानवतावाद, राष्ट्रवाद या विचार प्रवाहांचा प्रभाव सुशिक्षित तरुणांवर पडला. या पाश्चात्य विचार प्रणालीने राष्ट्रवादी आंदोलन चळवळीची वैचारिक भूमिका तयार केली. इंग्रजी शिक्षण अशा पद्धतीने भारतीय राष्ट्रवादाच्या निर्मितीला व विकासाला वरदान ठरले. पुढचा आहे धार्मिक आणि सामाजिक प्रबोधन. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतातील समाजाच्या अधोगतीची जाणीव निर्माण झाली, परंतु या संबंधात त्यांची प्रतिक्रिया एकसारखी नव्हती. इंग्रजी शिक्षणामुळे तरुणांची पहिली पिढी भारावून गेली. भारतीय ते सर्व त्याज्य असे त्यांनी मानले. भारतीय समाजापासून ही पिढी दूर राहील. पाश्चात्यांचे अनुकरण करण्यात आणि इंग्रजांप्रमाणे जीवन जगण्यामध्ये या पिढीला धन्यता वाटे, परंतु त्यानंतर मात्र सुशिक्षितांची पुढची पिढी पाश्चात्य विचारांच्या आधाराने भारतीय समाजाची संपूर्ण पुनर्रचना करण्याच्या कार्याला लागली. पाश्चात्य शिक्षणामधून त्यांना प्रबोधनाची प्रेरणा मिळाली होती, परंतु सर्वच भारतीयांमध्ये त्याबाबत एकमत नव्हते. भारतीय समाजातील दोष सर्वांना दिसत होते. समाजाच्या उद्धारासाठी पाश्चिमात्य लोकांचे अनुकरण करण्याची गरज नाही. आपल्या देशाच्या प्राचीन संस्कृतीच्या पुनरुत्थानाने समाजाची प्रगती साधणे शक्य आहे, असे एका गटाला वाटत होते.
पुढचा आहे आर्थिक शोषण. सुशिक्षित मंडळीमध्ये ब्रिटिश शासनाच्या परिणामांचे विश्लेषण सुरू झाले. आपला देश ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी अतिशय संपन्न व समृद्ध होता. एका शतकाच्या आत दारिद्र्य, बेकारी, उपासमार यांचे साम्राज्य का पसरले याचा विचार होऊ लागला. भारतीयांचे आर्थिक हितसंबंध व ब्रिटिशांचे हितसंबंध परस्पर विरोधी असून इंग्लंडच्या आर्थिक शोषणासाठी भारताचे शोषण केले जात आहे. त्यामुळे भारताची आर्थिक उन्नती होणार नाही असे मत या प्रबोधनकर्त्यांनी मांडले. भारतीयांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा. त्याचप्रमाणे हे शोषण थांबण्यासाठी राजकीय अधिकार मिळवणे आवश्यक असल्याचे त्यांनी भारतीयांना सांगितले. या आर्थिक शोषणाच्या जाणीवेमुळे राष्ट्रीयत्वाची बीजे त्यांनी भारतीय समाजात पेरली. पुढचं आहे प्रबोधन आणि परिवर्तन. नवीन व्यवसायांची निर्मिती, नवीन कायदे यामुळे शिक्षणामध्ये समानतेची संधी आणि त्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये शिरकाव आणि नवीन व्यवसायांमुळे पारंपरिक भारतीय समाजात एक प्रकारचे नवीन व्यावसायिक गतिमत्व निर्माण झाले. आधुनिक शिक्षणाचा प्रारंभ. आधुनिक शिक्षणाचा भारतामध्ये प्रसार करण्यासाठी 3 महत्वाच्या यंत्रणा जबाबदार आहेत. ख्रिस्ती मिशन, ब्रिटिश शासन आणि प्रगतिशील भारत. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आपल्या धर्माचा प्रसार करण्याकरता आधुनिक शिक्षणाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. जातीभेदांवर ते हल्ला चढवत. भारतीयांमध्ये आधुनिक शिक्षणाचा प्रारंभ करण्याचे एक वैशिष्ट्य होते, ते म्हणजे भारतातील ब्रिटिशांच्या राजकीय, प्रशासकीय आणि आर्थिक गरजा भागवणे. ब्रिटिश शिक्षण आणि संस्कृती यांचा प्रसार जगभर व्हावा या प्रेरणेने ब्रिटिश लोक झपाटले होते. भारतातील ब्रिटिश भांडवलशाहीच्या राजकीय व आर्थिक गरजेमधूनच ब्रिटिशांनी भारतामध्ये आधुनिक शिक्षणाचा आणि संस्कृतीचा प्रसार करण्यास प्रारंभ केला. पुढचा आहे शिक्षण आणि आधुनिकीकरण. शिक्षण हे आधुनिकीकरणाचे एक महत्वाचे साधन आहे. ब्रिटिशांनी भारतामध्ये आधुनिक शिक्षणाचा पाया घातला. त्यांच्या ऐतिहासिक खुणा खालील प्रमाणे आहेत. इंग्रजीमधून युरोपीय विद्येचे प्रसार करण्याचे मॅकलेनी 1835 साली घोषित केलेले धोरण. सर चार्ल्स वुडने इंग्लंडला जो खलिता डिस्पॅच पाठवला 1854, त्यामध्ये लोक शिक्षणाचे महत्व प्रथमच सांगितले गेले. पहिल्या भारतीय शिक्षण आयोगाने 1882 शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी भारतीयांनी खाजगी संस्था काढून पुढाकार घ्यावा अशी शिफारस केली. हळूहळू शिक्षण विषयक संघटनेची स्थूलमानाने एक रचना तयार झाली. तिचे 3 गट तयार करता येतील. पहिला आहे प्राथमिक शिक्षण. ते इंग्रजी मिशनरी शाळांचा अपवाद वगळता. माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षण. प्राथमिक शाळेमध्ये शिकवण्याची भाषा प्रादेशिक असेल तर महाविद्यालयाचे माध्यम इंग्रजी होते. समान कायद्याची प्रस्थापना. धर्मशास्त्रामध्ये अधिकार आणि न्याय या 2 संकल्पनात भिन्नता होती. निरनिराळ्या जातींचे अधिकार व कायदे वेगवेगळे होते. याचा अर्थ हिंदू कायदा हा ब्राह्मणांनाच नेहमी अनुकूल होता असे नाही. यासंबंधी उच्च कनिष्ठता होतीच. न्यायदानात विषमता होती. तर्कशास्त्राचे सिद्धांत किंवा नियमांशी त्यांचा संबंध नव्हता. उदाहरणार्थ मनुस्मृतीनुसार ब्राह्मण, बालक व स्त्रिया अवैध व अदंडनीय होती. पुढचा आहे नोकरशाही. ही कायदेशीर अधिकारावर आधारित व्यवस्था असेल. नोकरशाहीची संघटना ही आधुनिकीकरणाचा आविष्कार होता. समाजशास्त्रज्ञ वेबर यांच्या मतानुसार परंपरानिष्ठ भारतात कायद्यावर अधिष्ठित नोकरशाही व्यवस्था कधीच नव्हती. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला राज्याच्या लोक प्रशासन विषयक व्यवस्थेची माहिती मिळते. नोकरशाही व्यवस्था ही ब्रिटिश राजवटीची भारताला मिळालेली एक देणगी आहे. पुढचा आहे नवीन व्यवसाय. ब्रिटिश कालखंडात भारतामध्ये आधुनिक उद्योगधंद्यांच्या विकासाबरोबरच इतर तज्ञांचा एक नवीन वर्ग निर्माण झाला होता. ब्रिटिश राजवटीमध्ये आधुनिक शिक्षण व संस्कृतीवर आधारलेले व्यावसायिक वर्ग निर्माण झाले. कायद्याचे अध्ययन केलेला वकील वर्ग निर्माण झाला. आधुनिक औषधांचा अभ्यास केलेला डॉक्टरांचा वर्ग निर्माण झाला. तंत्रज्ञानाची माहिती असलेले अभियंते समाजाला उपलब्ध झाले. आधुनिक सामाजिक विज्ञाने, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पदार्थशास्त्र आणि विज्ञाने यांचे अध्ययन केलेल्या शिक्षकांचा व प्राध्यापकांचा एक वर्ग समाजात निर्माण झाला. या विषयावर लिहिलेल्या लेखकांचा वर्ग पुढे आला. भारतीय समाजातील परिवर्तनाची दिशा. स्वातंत्र्योत्तर कालखंड. भारतीय समाजाचा परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रक्रिया 2 प्रकारच्या आहेत. स्वाभाविक रीतीने घडून आलेल्या प्रक्रिया आणि नियोजन करून समाजामध्ये घडून आलेल्या प्रक्रिया. स्वाभाविक प्रक्रिया प्रामुख्याने आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत झालेल्या दिसतात. भारतामध्ये ब्रिटिश राजवट सुरू झाल्यानंतर इंग्रजी आचार विचार
भारतीयांना माहिती झाले. देशातील सुशिक्षित वर्गात यामुळे जी वैचारिक स्थित्यंतरे घडून आली ती या प्रक्रियेमध्ये घडली. पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास केला, त्यामुळेही येथील लोकांच्या परंपरेकडे पाहण्याच्या दृष्टीत फरक पडला. हा फरक नागरी समाजातील सर्व थरांच्या वृत्तीत आढळतो. दृष्टिकोनातील फरक ही स्वाभाविक प्रक्रिया होय. पुढचं आहे औद्योगिकरण. औद्योगिकरणाला भारतात 19व्या शतकात प्रारंभ झाला. हे औद्योगिकरण इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला आणि तेथील औद्योगिकरणाला पोषक असे होते. येथील अनेक गिरण्या व कारखाने इंग्लंडमधील गिरण्यांना व कारखान्यांना कच्चा माल पुरवण्याकरता होते. भारतामध्ये औद्योगिकरणाचे खालील परिणाम घडून आले. विविधतापूर्ण आणि स्वस्त वस्तूच्या निर्मितीला प्रारंभ झाला. पारंपरिक कारागिरांचा धंदा बुडाला. त्यांनी गाव सोडले. ते शहरामध्ये उद्योगधंद्यांच्या निमित्ताने येऊ लागले. गिरण्या व कारखाने यांच्याकडून कामगारांची वाढती मागणी येऊ लागली. लोक औद्योगिक केंद्र व शहरांकडे आकर्षित झाले. याचा परिणाम म्हणजे अधिकाधिक लोकांनी आपली गावे सोडली. घरांची रचना व बांधकामांमध्ये वापरायच्या वस्तू यांच्यातील विविधता आली. कपडे, पादत्राणे व वाहने इत्यादी वस्तूंमध्येही विविधतेची भर पडली. याचा उपभोग घेणे फक्त श्रीमंतांनाच शक्य झाले. शेतीच्या उत्पादनात कापूस आणि तेलबियांचे प्रमाण वाढले. पुढचं आहे नागरीकरण. खेड्यातील लोक जेव्हा नगरामध्ये येतात त्यावेळेला नगराच्या लोकसंख्येमध्ये भर पडते. ग्रामीण लोक शहरामध्ये अनेक कारणांनी येतात. या प्रक्रियेला नागरीकरण असे म्हटले जाते. एकूण शहरात राहणाऱ्या लोकांचे देशाच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाण किती यावरून नागरीकरण किती प्रमाणात झाले आहे हे ठरविले जाते. 1981च्या जनगणनेप्रमाणे भारतामध्ये एकूण 23.21% लोक शहरात राहतात. एकूण शहरे 2921 आहेत. सर्व राज्यांमध्ये भारतामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक नागरीकरण झालेले आहे. अलीकडे महानगरांकडे अधिकाधिक लोक आकर्षित होत आहेत किंवा गाव सोडून त्यांना शहराकडे जावे लागते. पुढचं आहे नियोजनबद्ध प्रक्रिया. स्वतंत्र भारतात देशाच्या विकासासाठी उचललेली महत्वाचे पाऊल म्हणजे मध्यवर्ती नियोजन मंडळाची स्थापना होय. 1952 पासून या नियोजन मंडळातर्फे लोकशाही मार्गाने देशात विकास घडवून आणणाऱ्या कार्यक्रमाच्या पंचवार्षिक योजना आखण्यात आल्या. तळापासून योजना आखावी हे योजनेचे सूत्र बनवले होते. योजनाबद्ध विकास कार्याची प्रमुख प्रेरणा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांची होती. 1952 साली सामुदायिक विकास कार्यक्रमाची सुरुवात झाली. एकूण 5000 विकास गट निर्माण करण्यात आले. ग्रामीण जनतेने स्वतःचा उद्धार स्वतःच करावा हा कार्यक्रमाचा उद्देश होता. परंतु ही योजना राबवण्यात ती पुरेशी सफल ठरल्याचे दिसत नाही. या योजनात जनतेचा उत्स्फूर्त सहभाग नव्हता. स्वतंत्रोत्तर शिक्षणाचा विकास आणि परिणाम. डॉक्टर राधाकृष्ण याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल 1948 ते 49 साली सरकारला सादर केला. आपले माध्यमिक शिक्षण हे आपल्या शैक्षणिक यंत्रणेतील अत्यंत कच्चा दुवा आहे. त्यात अवलंब सुधारण करावयास हवी असे अहवालात म्हणले होते. 1934 ते 66 साली प्रोफेसर कोठारी कमिशनच्या अहवालाने एक महत्वाचा टप्पा गाठला. त्यांच्यानुसार त्यांनी असे सूत्र सांगितले की शिक्षण आणि उत्पादन क्षमता यांची सांगड घालून क्षमताची प्रतिष्ठा प्रस्थापित करणे या परिवर्तनातील महत्वाचे सूत्र आहे. भारतीय समाजातील मूल्यात्मक परिवर्तन हे धार्मिक मूल्याशी निगडीत आहे. त्या काळी धर्म हा समाजाच्या सर्व क्षेत्रांना व्यापून राहिलेला होता. समाजातील प्रत्येक व्यवहारात धर्माचा संबंध येत असे. भारतीय राज्यघटनेतील 17व्या कलमाप्रमाणे अस्पृश्यता कायद्याने संपुष्टात आली. दलितांच्या हिताच्या दृष्टीने 1955 साली दी अनटचेबिलिटी ऑफेन्स ऍक्ट हा कायदा संमत करण्यात आला. अनुसूचित जाती जमातीकरिता अनेक योजना अस्तित्वात आल्या आहेत. घर बांधणी, शेती सुधारणा याबद्दलच्या योजना आखून कार्यवाही केली जात आहे. मंडल कमिशन शिफारसीनुसार इतर मागासवर्गीयातील 27% जागा राखीव ठेवल्या. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू सारख्या राज्यांनी या शिफारसी स्वीकारल्या आहेत. पुढचं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिवर्तन. तिसरे जग व भारत. राजकीय दृष्ट्या अलिप्ततावादी, आर्थिक दृष्ट्या विकसनशील व औद्योगिकरण पूर्णपणे न झालेली राष्ट्र म्हणजे तिसरे जग.
जग अशी तिसऱ्या जगाची व्याख्या केली जाते. या तिसऱ्या जगाचे नेतृत्व करणाऱ्या देशांमध्ये भारताचे सुमारे 101 देशाच्या गटाला अलिप्त देश असे म्हणतात. या विभागात परिवर्तन होत असलेल्या विकसनशील राष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या आपल्या देशातील काही महत्त्वाच्या घटनांचा विचार करून जागतिक संदर्भात भारताच्या स्थानाचा विचार करायचा आहे. पुढचा आहे भारताचे अलिप्तवादी धोरण. वसाहतवादी राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या अलिप्ततावादाच्या धोरणाला व्यापक प्रमाणावर पाठिंबा मिळाला. अलिप्ततावादी 25 राष्ट्रांची पहिली परिषद 1961 मध्ये बेलग्रेड येथे भरली होती. बेलग्रेडच्या शांततेच्या आव्हानास फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. नंतर अनेक राष्ट्रे या गटामध्ये समाविष्ट झाली आणि आज 101 सदस्य निरीक्षक निमंत्रित राष्ट्र या चळवळीची सभासद आहे. पुढचा आहे राष्ट्रकुल. जुन्या ब्रिटिश राष्ट्रकुलामध्ये परिवर्तन घडवून आणण्यामध्ये भारताचा फार मोठा वाटा आहे. नवीन स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांना राष्ट्रकुलाच्या मार्फत प्रत्यक्ष आर्थिक मदत देण्यामध्ये आणि त्या देशामध्ये स्थैर्य आणि प्रगती निर्माण करण्यामध्ये भारताने नेतृत्व केले आहे. ब्रह्मदेश राष्ट्रकुल संघटनेतून बाहेर पडला असला तरी भारताने ब्रह्मदेशाला मदत करण्यासाठी इतर राष्ट्रांची मने वळवली. त्यातून कोलंबो योजनेची निर्मिती झाली. प्रादेशिक विकासाला या साधनेने फार मोठा हातभार लागला. नवी दिल्ली येथे 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 1983 मध्ये प्रथमच राष्ट्रकुलामध्ये समाविष्ट असलेल्या देशांच्या प्रमुखांची बैठक भरली होती. या शिखर परिषदेने 5 खंडांमधून 48 देशांना एकत्रित आणले. साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन सार्क तथा दशेस. प्रारंभापासूनच भारताची दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्यांच्या संघटनेमध्ये महत्वाची भूमिका आहे. डिसेंबर 1985 मध्ये या संबंधात ढाका बांगलादेश येथे वरिष्ठ नेत्यांची एक परिषद भरली होती. त्यांची परिणती दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटनांच्या उभारणीत झाली. नोव्हेंबर 1990 मध्ये मालदीव मधील माले येथे भरलेल्या परिषदेस पंतप्रधान चंद्रशेखर उपस्थित होते. भूतान, नेपाळ, मालदीव, श्रीलंका, पाकिस्तान, भारत, बांगलादेश हे 7 देश सार्कचे समान अधिकार असलेले सदस्य आहेत. पुढचं आहे कोलालंपूर परिषद. मे 1990 मध्ये 2 शिखर परिषदा झाल्या. एक वॉशिंग्टन या ठिकाणी आणि दुसरी कोलालंपूरला. वॉशिंग्टनच्या परिषदेचा 2 महासत्तांचे अध्यक्ष हजर होते आणि कोलालंपूरला 15 अविकसित देशांचे पंतप्रधान यांची उपस्थित होती. अमेरिकेचे अध्यक्ष बुश व रशियाचे अध्यक्ष गोर्बाचोव्ह यांच्यातील बैठक व त्यांनी घेतलेले निर्णय जगाच्या राजकारणावर परिणाम करणारे आहेत. अविकसित देशांच्या प्रतिनिधींना आपले निर्णय घ्यायचे आहेत. आशिया खंडातील अविकसित देशाच्या बाबतीत आता नवीन घटक पुढे येत आहेत. कोलालंपूर परिषदेची निष्पत्ती. कोलालंपूरला 15 विकसित राष्ट्रांची 3 दिवसांच्या पहिल्या शिखर परिषदेची सांगता 3 जून 1990 ला झाली. विकसित राष्ट्रातील एक कृती योजना स्वीकारण्यात आली. सर्व देशांच्या विकासासाठी आणि जागतिक व्यापाराच्या विस्ताराकरिता खुली आणि बहुविध व्यापार प्रणाली महत्वाची आहे हे भारताचे म्हणणे या शिखर परिषदेत मान्य करण्यात आले. पुढचे आहे विकसनशील देशातील दारिद्र्याची समस्या. जागतिक बँकेने प्रत्येक देशातील दारिद्र्य रेषा ठरवली आहे. भारत, बांगलादेश, इजिप्त अशा अल्प उत्पन्न गटाच्या देशासह जगभराचा साकल्याने विचार करण्यासाठी दरडोई $275 ते $370 वार्षिक उत्पन्न हा दारिद्र्य रेषेचा निकष मांडण्यात आला आहे. भारतातील परिस्थिती. 1950 ते 60 या दशकात भारतातील नियोजन मंडळाने गतिमान विकास ही दारिद्र्य निर्मूलनाची गुरुकिल्ली मांडली. 1970 नंतर आरोग्य, पोषण आहार व शिक्षण सेवांवर भर देण्यात आला. सामाजिक सेवा अत्यावश्यक व महत्वाच्या मानल्या जातात कारण उत्पन्न विकासातही त्या मोलाची कामगिरी बजावतात अशी टिप्पणी जागतिक बँकेच्या अहवालात त्याच वेळी करण्यात आली होती. जागतिक बँकेच्या मते गरिबांसाठी उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे व त्याच वेळी त्यांना आवश्यक अशा सामाजिक सुविधा पुरवणे अशा प्रकारचे दुहेरी धोरण स्वीकारले गेले पाहिजे. सामाजिक सुधारणा पुरवल्यामुळे नव्याने उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधींना प्रतिसाद देण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होऊ शकते. त्यामुळे विकास प्रक्रियेत गोरगरिबांचा सहभागही वाढतो आणि त्याचबरोबर विकासाचा त्यांना लाभही मिळतो. युनिसेफचा अहवाल. गरीब देश सधन देशांना कर्जफेडीकरिता दरवर्षी
178 अब्ज डॉलर देत आहेत. ही रक्कम त्यांना मिळणाऱ्या एकंदर मदतीच्या तिप्पट आहे. याचा परिणाम म्हणजे गेल्या 5 वर्षात अनेक देशांनी आरोग्य, आहार आणि शिक्षण यांच्यात खर्चात कपात केली आहे. युनिसेफने आपल्या 1990च्या जागतिक बालकांची स्थिती या अहवालात म्हटले आहे. याचा अर्थ कर्ज समस्येचे सर्वात जड ओझे विकसनशील देशातील वाढत्या वयाच्या आणि मनाच्या मुलांवर पडते. आता घटक चौथा आपण पाहूयात, विकसित आणि विकसनशील देशातील परिवर्तन. पहिला आहे मध्ययुगीन सरंजामशहांचा प्रारंभ. सरंजामशाहीचा प्राचीन कालखंड म्हणजे इसवी सन 476 पर्यंत, म्हणजे रोमन साम्राज्याच्या अधपतनापर्यंत, तसेच 476 पासून 1953 पर्यंत, म्हणजे सुप्रोनी कॉन्स्टॅन्टिनोपल काबीज केल्यामुळे नव्या जगाचा शोध लागण्याच्या पूर्वतयारीपर्यंत मध्ययुगीन कालखंड मानला जातो. अर्वाचीन कालखंडात या नव्या जगाच्या शोधापासून आजपर्यंतचा काळ गणला जातो. सरंजामशाहीचा उगम व स्वरूप. जमीनदारांजवळ मोठ्या प्रमाणात जमिनी असत. एवढी जमीन ते स्वतः लागवडीखाली आणू शकत नसत. त्यांनी मदत वा आश्रय व संरक्षण मागण्याकरिता आलेल्यांकडून त्यांची जमीन घेऊन काही अटी ठरवून दिल्या व आपल्या स्वतःच्या जमिनी तसेच त्या शेतकऱ्यांच्या जमिनीही त्यांच्याकडे वहिवाटासाठी दिल्या. अशा रीतीने जमिनीच्या वाटपावरून निर्माण झालेली सामाजिक, राजकीय व आर्थिक व्यवस्था म्हणजे सरंजामशाही होय. सरंजामशाही प्रथम गॉलच्या टोळ्यांनी वसाहत केलेल्या प्रदेशात म्हणजे फ्रान्स व इटली लगतच्या प्रदेशांपर्यंत निर्माण झाली. नंतर ती सर्वदूर युरोपात पसरली. पुढचा आहे सरंजामशाही समाज रचना. सरंजामशाही समाज रचनेत सामाजिक प्रतिष्ठेनुसार समाजात 3 वर्ग पडले होते: धर्माधिकारी, उमराव व सामान्य जनता. धर्माधिकारी व उमरावांना सामान्य जनतेपेक्षा खास विशेष अधिकार होते. जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे 2 प्रकार होते: स्वतंत्र शेतकरी व भूदास शेतकरी. भूदासाला राज, उमराव व धर्मगुरू यांचा अनेक प्रकारची देणगी द्यावी लागत असे. भूदास हा गुलाम नव्हता. मध्ययुगातला गुलामांची खरेदी विक्री होऊन ती भूदासांची खरेदी विक्री होत नसे. गुलामांच्या बायका पोरांना मालकाचा हक्क असे. तसाच मालकाचा हक्क भूदासांच्या बायकांना पोरांना नसे. पुढचा आहे आर्थिक स्थिती. शेतकऱ्यांशिवाय सुतार, लोहार, चांभार अशा कारागिरांची ही कुटुंबे प्रत्येक सरंजामी खेड्यात राहत. सरंजामामधील लोकांना पुरेल एवढे धान्य, भाजीपाला, फळे इत्यादी पदार्थांचे उत्पादन स्थानिकरित्या होत होते. सरंजामी खेडेगाव आर्थिक दृष्टीने स्वयंपूर्ण होते. पुढे मध्ययुगात व्यापारी संघटना स्थापन होऊन व्यापाराला चालना मिळाली. विविध व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या देखील व्यावसायिक संघटना निर्माण झाल्या. पुढचा आहे सरंजामशाहीची अखेर. मध्ययुगाच्या उत्तरार्धात सरंजामशाही विरोधी प्रतिक्रिया निर्माण झाली. एक सरंजामवाद हळूहळू प्रबल होऊन इतरांहून वरिष्ठ बनला व इतरांना ताब्यात ठेवू लागला. अशा पद्धतीने एकतंत्री राज्य सत्ता निर्माण होऊ लागली. फ्रान्स, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल सारख्या देशांमध्ये काही सरंजामदारांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना बिमोड करून आपले राजकीय श्रेष्ठत्व प्रस्थापित केले. पुढचा आहे शहरांची वाढ. व्यापारी आणि कारागीर आपल्या शहरांभोवती तटबंदी बांधत व आपले संरक्षण करत. बहुसंख्य सरकारी अधिकारी आणि चर्चमधील धर्मगुरू सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात येऊन राहू लागले. त्यांच्या जमिनी होत्या, त्याशिवाय त्यांना त्यांच्या कामाचे वेतनही मिळे. त्यांनी साठवलेला पैसा उद्योगधंद्यात व व्यापारामध्ये गुंतवला. त्यामुळे शहरांची वाढ होण्यास मदत झाली. उमरावांच्या आणि सरदारांच्या ज्येष्ठ पुत्रालाच मिळकतीचा वारसा मिळे. इतर कनिष्ठ बंधू उद्योगधंद्यांसाठी व व्यापारासाठी शहरात येऊन राहू लागले. परदेशाबरोबर होणाऱ्या व्यापारामुळे शहरांची वाढ झपाट्याने झाली. पूर्वी सावकारी करणे पाप समजत, परंतु त्या धंद्यात फायदा होता असे लक्षात आल्यानंतर श्रीमंत लोक सावकारी करू लागले. शहरामधून याच स्वरूपात बँकांचा उदय झाला. पुढचा आहे सरंजामशाही समाजरचनेतील परिवर्तन आणि आधुनिकीकरण. राजा आणि सरंजामवाद यामधील संबंध. सरंजामवाद त्यांचा कुळ आणि भूदास यांचे संबंध हे श्रेष्ठ कनिष्ठतेवर आधारित होते. ते वैयक्तिक होते, सर्वसामान्य नव्हते. ते भावनात्मक होते, तटस्थ नव्हते, कार्याच्या दृष्टीने पसरलेले होते, विशिष्ट असे नव्हते. भिन्न भिन्न आर्थिक संबंधाचे प्रतिनिधित्व करणारे सामाजिक वर्ग अस्तित्वात नव्हते. व्यक्तीला आपल्या इस्टेटीच्या बाहेर कोणतेही अधिकार नव्हते. अशा रीतीने समाज व्यवस्था ही एक मुक्त व्यवस्था न राहता बंद व्यवस्था झाली. तिची रचना अधिकारशाहीवर आधारित होती. पुढचा आहे सामाजिक संबंधाची रचना.
समाजातल्या वेगवेगळ्या गटांच्या रचनेमध्ये आणि अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था यामध्ये परिवर्तन घडून आले. या परिवर्तनामुळे व्यक्तीच्या भूमिकेतही बदल झाला. उदाहरणार्थ कामगार, कारखाने, नोकरशाही आणि आधुनिक बाजारपेठांची यंत्रणा यामध्ये भर म्हणून विज्ञान आणि तांत्रिक ज्ञानाच्या क्षेत्रातील शोधांनी उत्पादनाच्या प्रक्रियेवर क्रांती घडवून आणली. आर्थिक विकासाचा वेग वाढला. त्यापूर्वीच्या काळात आर्थिक विकास होत नव्हता असे नाही, परंतु त्याचा वेग फारच मंद होता. म्हणून आर्थिक विकास ही सामाजिक परिवर्तनाची एक मूलभूत अशा प्रकारची प्रक्रिया होते असे आपल्याला म्हणता येईल. अशाच पद्धतीने 1789 मधील फ्रान्सच्या राज्यक्रांतीने समाज संरचनेमध्ये परिवर्तन घडून आले. व्यक्तीच्या भूमिकेमध्ये परिवर्तन घडले. त्या प्रक्रियेला विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील वाढींनी हातभार लावला. पुढचा आहे प्रबोधन, नवीन विचारांचे आंदोलन. युरोपच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये नवीन विचारांचे आंदोलन साधारणपणे 15व्या शतकाच्या अखेरीला सुरू झाले. त्याला प्रबोधन म्हटले जाते. प्राचीन वैभवशाली रोम इसवी सनच्या 5व्या शतकात नष्ट झाले. रोमन संस्कृतीमधून निर्माण झालेल्या बायझॅन्टाईन नावाचे साम्राज्य पूर्व युरोपमध्ये टिकून राहिले होते. पुढचा आहे नवीन शोध. मध्ययुगात 13व्या शतकात रॉजर बेकन यांसारखे शास्त्रज्ञ झाले. कोणतीही गोष्ट प्रत्यक्ष निरीक्षणाने आणि प्रयोगाने सिद्ध झाल्याशिवाय स्वीकारू नये असे बेकन यांनी म्हणले. म्हणून त्याला नवविज्ञानाचा व नवयुगाचा जनक मानले पाहिजे. पुढचा आहे मुद्रण कलेचा शोध. तंत्रविज्ञानाच्या क्षेत्रामध्ये या काळातील महत्वाचा शोध म्हणजे छापखान्याचा. या मुद्रण कलेचा जनक जर्मनीमधील गेटबर्ग हा होता. घरोघरी सर्वसामान्यांपर्यंत सुलभतेने ज्ञान पोहोचवायचे असेल तर लिखिताच्या हजारो लाखो प्रती निघाल्या पाहिजे. त्याही थोड्याच वेळात आणि अल्प खर्चात हे मुद्रण कलेच्या शोधाचे शक्य झाले. नवीन युगाच्या कल्पनांचा फार मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. नवीन क्रांतीच्या निर्मितीचा वेग आला. तो छापखान्याशिवाय येऊच शकत नव्हता. पुढचा आहे ख्रिस्ती धर्मसंस्थेची नैतिक अवनती. ख्रिस्ती धर्मसंस्थेची मध्ययुगाच्या अखेरीला नैतिक अवनती झाली. पोप हा सर्वश्रेष्ठ धर्मगुरू व रोमचा राज्यकर्ताही होता. युरोपच्या राजकीय उलाढालीत तो हस्तक्षेप करीत असे. धर्मगुरू जुलमी व लुटारू झाले होते. प्रबोधन काळात मार्टिन लुथर यासारख्या अनेक बंडखोरांनी धर्मसंस्थेतील गैरव्यवहार आणि आचार चव्हाट्यावर आणले. आम्ही चर्चेची सत्ता मानणार नाही असे पोपला बजावले. नव्या भूप्रदेशांचे शोध. प्रबोधन काळात नवीन जग शोधण्याची ईर्ष्या निर्माण झाली. होकायंत्राची ओळख त्या दृष्टीने महत्वाची ठरली. प्रबोधन काळातील युरोपियन लोकांनी अमेरिका खंडाचा शोध लावला. आधुनिक संस्कृतीचा पाया. 15व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत लागलेल्या अमेरिकेसारख्या नव्या जगाच्या शोधामुळे आणि आशिया आणि आफ्रिकेसारख्या ज्ञात जगाकडे जाणाऱ्या नव्या मार्गांच्या शोधामुळे युरोपीय लोकांना व्यापारासाठी व वसाहतीसाठी फार मोठे विस्तीर्ण क्षेत्र उपलब्ध असल्याची जाणीव झाली. पुढचा आहे औद्योगिक क्रांतीचा जन्म. समाजाच्या वाटचालीत औद्योगिक क्रांतीने फार मोठे परिवर्तन घडवून आणले. त्यामुळे उत्पादन पद्धतीमध्ये आमूलाग्र क्रांती घडून आली. औद्योगिक उत्पादनाचा प्रचंड वेग वाढला. औद्योगिक क्रांतीचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. स्थूलमानाने इसवी सन 1750 ते 1850 हा 100 वर्षाचा काळ या क्रांतीच्या उदयाचा आणि विस्ताराचा काळ मानला जातो. पुढचा आहे युरोपियन राष्ट्रांचा आर्थिक साम्राज्यवाद. 19व्या शतकाच्या शेवटी युरोपामध्ये साम्राज्यवादाचा उधाण आले. या शतकाचे हे एक प्रमुख वैशिष्ट्य होय. 15व्या शतकापासूनच पोर्तुगाल, हॉलंड, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड यासारख्या राष्ट्रांनी यशस्वीरित्या व्यापार व संपत्ती यांचा शोध घेण्याकरिता जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपले पाय पसरण्याचा प्रयत्न केला. पुढचा आहे आर्थिक कारणे. 1870 नंतर या वसाहतवादी देशांच्या मनोधारणेत परिवर्तन झाले. तेथील राष्ट्रे युरोपाबाहेर वसाहती मिळवण्याचा प्रयत्न करू लागली. साम्राज्याचा विस्तार व व्यापार वृद्धी केली नाही तर इंग्लंडला नष्ट व्हावे लागेल असा इशारा जॉन रस्किन यासारखे इंग्रजी विचारवंत आपल्या राज्यकर्त्यांना देत होते. पुढचा आहे फ्रेंच राज्यक्रांती. क्रांतीपूर्वीच्या काळामध्ये डोक्यावर छप्पर नाही, अंगावर वस्त्र नाही आणि पोटात अन्न नाही अशी जनतेची स्थिती होती. कोणत्या कारणासाठी तुरुंगात डांबले जाईल ते सांगता येत नव्हते. लाखो लोक लाचारीने जीवन जगत होते. प्राण्यांवर उदार झालेली लाखो माणसे इसवी सन 1789 मध्ये क्रांतीचा जयजयकार करत रस्त्यावर उतरली. तो अन्यायाचा विरोध करण्यासाठी. रुसोने लोक ही सार्वभौम शक्ती आणि लोकांची इच्छा हाच कायदा असे म्हटले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 तत्वांचा त्याने आयुष्यभर उद्घोष केला. अमेरिकन लोकशाहीचा विकास. अमेरिकेत
अमेरिकन क्रांती औद्योगिक क्रांतीच्या बरोबरच जन्मली. मोठ्या कारखानदारीचा तेथील सर्व प्रकारे अनुकूल वातावरण होते. लोकशाही होती, जागा विपुल होती, पाण्याला तोटा नव्हता, खनिज तेलासारख्या वस्तू भरपूर प्रमाणात उपलब्ध होत्या. या सर्वांचा उपयोग करण्याची बुद्धी आणि उत्साहही होता. अमेरिकेत सर्व प्रकारची कारखाने सुरू झाले. आज तिथे सर्व प्रकारचा माल विमानांपासून ते सुया टाचण्यांपर्यंत इतक्या विपुल प्रमाणावर निर्माण होतो की जगातल्या प्रत्येक राष्ट्राला कोणत्या तरी गरजेसाठी अमेरिकेकडे पाहावे लागते. पुढचा आहे आशिया जागरण आणि नवनिर्माण. आधुनिक आशियाचा इतिहास म्हणजे युरोपियन लोकांनी आपले सर्वंकष बस्तान कसे बसवले आणि आशियातील जागृत जनतेने ते यथावकाश कसे झुगारून लावले त्याची हकीकत आहे. प्रादेशिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या चीन, जपान आणि भारत या 3 देशांनी व्यापलेला भूभाग म्हणजे आशियाई जग असे म्हणता येईल. पुढचा आहे चीन. 19व्या शतकाच्या शेवटी अमेरिका बलशाली राष्ट्र व 1999 मध्ये अमेरिकेने सर्व युरोपीय देशांना युरोपियन, अमेरिकन व बिगर चीनी व्यापाऱ्यांना चीनमध्ये सारख्याच सवलती मिळवाव्यात हे तत्व मान्य करायला लावले. चीनचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे व व्यापारातील सवलत सर्वांना द्यावी अशा या योजनेला मुक्तद्वार असे नाव मिळाले. 1939 पासून दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभीच्या काळात चीनच्या आधुनिकीकरणाला प्रारंभ झाला. पुढचा आहे आधुनिक चीन. इसवी सन 1949 ते 1975 पर्यंत म्हणजे चीनमध्ये लोकांच्या प्रजासत्ताकाच्या स्थापनेपासून ते माओच्या मृत्यूपर्यंतच्या कालखंडामध्ये चीनच्या अंतर्गत धोरणात अनेक बदल झाले. अनेक नेते सत्तेवर आले व गेले. आर्थिक परिस्थिती बदल झाला. पुढचा आहे रशिया. पॅसिफिक महासागरापासून बाल्टिक समुद्र व काळ्या समुद्रापर्यंत पसरलेला रशिया हे जगातील सर्वात मोठे राष्ट्र आहे. रशियाने जगाच्या भूपृष्ठाचा 1/6 भाग व्यापला आहे. प्रादेशिक दृष्ट्या रशिया अमेरिकेच्या तिप्पट मोठा आहे. पुढचा आहे पंचवार्षिक योजना. औद्योगिक क्षेत्रातून भांडवलशाहीचे उच्चाटन करून सर्व उद्योगधंदे राष्ट्रीय मार्गदर्शनाखाली व नियंत्रणाखाली आणणे, सामूहिक शेतीची पद्धती अंमलात आणणे, राष्ट्राची अर्थव्यवस्था औद्योगिकरणावर उभारणे, शेतीकरिता आधुनिक तंत्रवैज्ञानिक साधने, औद्योगिक क्षेत्राकरिता यंत्र व संरक्षणाकरिता शस्त्रास्त्रे निर्माण करण्याकरिता पायाभूत उद्योगधंद्यांच्या निर्मितीवर भर देणे, दळणवळणाच्या क्षेत्रात विस्तार व क्षमता वाढवून प्रगती साधणे, विद्युत निर्मितीची केंद्र उभारणे, सामान्य जनतेची जीवनमान उंचावणे व राष्ट्राला आत्मसंरक्षणाकरता सामर्थ्य संपन्न करणे ही पहिल्या रशियन पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे होती. सामूहिक शेतीचा मोहीम ही रशिया सरकारने हाती घेतला होता. अशा प्रकारे आज आपण इथे एसओसीचा घटक 3 भारतातील सामाजिक परिवर्तन आणि घटक 4 विकसित व विकसनशील देशाचे परिवर्तन हे अभ्यासलेलं आहे. पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरला पाहूयात. थँक्यू.